नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि 26 5 आणि 6 डिसेंबर 2023 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर काही भागामध्ये हलका मध्यम राहील, तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकवान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 48 तासांमध्ये वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीटचा जोर देखील वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पुढील 48 तासात अर्थात 5 आणि 6 डिसेंबर 2023 या तारखेला या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरामध्ये जे तीव्र वादळ निर्माण झाले होते, तर हे वादळ सध्या भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या आसपासच्या भागामध्ये घोंगावत आहे। तर पुढील 48 तासांमध्ये हे वादळ आंध्र प्रदेशाच्या बहुतांश भागात आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या भागामध्ये सरकणार आहे। त्यामुळे साहजिकच पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसासोबत गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर काही भागात हलका मध्यम राहील। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर दक्षिण भारताकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाजा, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणाचा काही परिसर या भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि तेलंगणाच्या पूर्व भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा वेल्लोर, चेन्नई, नेल्लोर, नंदलाल या भागात असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, हैदराबाद, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशाचा बहुतांश परिसर या भागातही जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज राहील। रामगुंडम, जगदलपूर, भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता, धनबाद, कोरबा, रायपूर या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा अंदाज देखील पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। तर पुढील 48 तासात महाराष्ट्राच्याही काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा अंदाज आहे। तुमसर, तिरोडा, सांगझरी, गोंदिया इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागात गोबरवाई, निपाणी डोंगरी, तिरोडी, वारसिवनी, काटंगी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर पुढील 48 तासांमध्ये भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागात भंडारा, वर्दी, चिखली, मौदा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। असोली, कंधारी, अकोला, मंगरुळी इथे मध्यम स्वरूपात राहील आणि हलका मध्यम पाऊस बार्शी, कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, घोटी, नागपूर जिल्ह्याचा परिसर मध्यम हलका पाऊस या भागात राहील। मौदा, चिखली या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाचा अंदाजा लखनी, साकोली, संग्रणे, अडैल, गोथंगाव या भागात राहील। पावनी, विवापूर, खैरगावलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। उमरेडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। मात्र पुढील 48 तासांमध्ये गडचिरोली जिल्ह्याकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। तिवरी, चिंचोला, डोंगरघर, साक्रीटोळा, आमगाव आणि लांजी या भागातही जोरदार पावसाचा अंदाजा गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिण भागात राहील। तसेच कोलेगाव, बोंडगाव, चिंचगड, मार्कासा इथे मुसळधार पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील राहील। दिगोरी, किमठी, मेधा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तुलमाल, देसिंग, कुरखेडा, अरमोरी इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि वलनी, सिंदिवाईला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अतिवृष्टीची शक्यता ही चिरमुरा, नाटीचौक, धनोरा, मुरमगाव, मालवेरा या भागात असून गारपीटचा जोर देखील जबरदस्त विजांच्या कडकडाटासह राहील। राजोळी, मुलसावलीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। चामोर्शी, घोट, अष्टी, मुळचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, गिरवाडा, पाराकोट, पासेवाडा, सुंदरा, पंकजनोर, कापसी या बहुतांश ठिकाणी जोरदार अतिवृष्टी आणि गारपीटचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे।
तर चंद्रपूर जिल्ह्याकडे वादळी पावसाचा जोर दक्षिण भागामध्ये जबरदस्त स्वरूपात राहील। जसे सोनापूर, शिरपूर, खेडगावला अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। बल्लापूर, गजवाली आणि राजुरा इथे अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। मुक्ताबन, वणिकायला मध्यम जोरदार पाऊस आणि गारपीटचा तडाखा राहील। चंद्रपूर, कुगस रोड, भद्रावती आणि भाटाडी, मोरली इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोरली, कुटवाडा, चारगोबिकी, चिमूर, ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील 48 तासात पांढरकवडा, परवा, गोमूत्री, पटणबुरी, धनोरा, निंगोडा, अलिदाबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कॅप, माहुलाई मध्यम हलका राहील आणि रुई, जवई, अर्निद्या आणि साखरी, चोंडी, पुसद, खंडाळा हलक्या पावसाचा अंदाज आहे। घाटंजी, करंजी, यवतमाळ, कलाम, राळेगाव, दुर्ग, पिंपरी, नेर, लाडके, डारवा या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस आणि गारपीटची शक्यता राहील। आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट इथे मध्यम हलका राहील। देवळी, कोल्हापूर, तुळजापूर, बारबडी इथे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अरवी, वडोणा आणि धामणगाव हलका राहील। लाडगडला जोरदार स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे पश्चिम भागात बरिकोकटे, दोतीवाडा, कोडाली, काटोल, डोरली, कमलेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे। काटोललाही हलका पाऊस राहील आणि उमरी, सावनेर, बडेगाव, बिचवा मध्यम पावसाचा अंदाज आहे। नागपूर, हिंगणा, पाचगाव, कामठी, वाघोली, पारशिवनी, वनेरा, घोटी इथे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह राहील। अमरावती जिल्ह्याकडे पांढुर्णा, नरखेड, जळखेडा, वरुड, काठी, दुर्गवाडा, मोर्शी, आष्टी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि अमरावती, बडनेरा, नांदगाव, मोजारी इकडे हलका राहील। आसेगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। चांदोरलाही हलका मध्यम राहील आणि ब्राह्मणथडी, अचलपूर, अंजनगाव, सोजी, चिखलदरा या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। चिखलेडा, रिसाल, धारणे इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस। अकोट, हिरवाखेड, अलिवाडी, जळगाव, जमत, पलसी, तेलरा, अंधुणा, खामगाव, शेवगाव हलका पाऊस राहील। अकोला, बुरगाव, मंजू, बाळापूर, खामगाव, शेवगावलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडे ढगाळ स्थित राहून हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। दिघी, नांदुणा, बाबरगाव, खामगाव, शेवगाव, गिरडा, बुलढाणा, खेलवड, अहमदपूरलाही हलका पाऊस राहील। घाटबोरी आणि मेहकर, डोंगव, रिसोड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेथाड, मालेगाव, मंगळूरपीठ, कळसना, खेडा हलक्या सरींचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, महागामावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे उमरखेड, आडगाव, तमसा, हिमायतनगर हलक्या सरींचा अंदाज राहील। जोरदार पावसाची शक्यता ढाकणी, मोरसुंदी, किनवट, निंगोडा, अलिदाबाद या भागात बघायला मिळणार आहे। तर भोकर, नांदेड, वाघाला, बसमत, पूर्णा, पेटुमरी इथे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाज धर्माबाद, कोंडलवाडी या भागात राहील। परभणी जिल्ह्याच्या दक्षिणेकडे कौठा, नरशी, मुखेड इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। लोहा, बुजुक, गंगाखेड, पालमलाई बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहून हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे वडण, बुजुक, जळकोट, मुखेड, देगलूर, रुद्र, रावणकोला, हणीगाव, जकाल, आरोंदा या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भाटंजी, किल्लर्णी, औरा, शाहजनी, हलसी, भालकी, बीदर आणि आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज या बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर, घाटेगाव, मुरुड, बोकडा, रेणापूर, लातूर रोड या भागात हलका पाऊस राहील। पुढील 48 तासामध्ये धाराशिवकडे पावसाचा अंदाज काही भागात राहील। जसे धाराशिव, कामेगाव, बेंबली आणि लगतचा परिसर, पेठ, एडशी, कळंब, मासा, तारकेट, भूम या बऱ्याच ठिकाणी हलका पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। तर बीड जिल्ह्याकडे धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा या भागातही हलका मध्यम राहील। सिलसर, सोनपेठ, मंजलगावलाही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। बीड, करिकम, भालगाव, जांभळी, गेवराई, उमापूरलाही हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेकोशोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, काचूर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। गुलापांगी, जालना, बदनापूर, दाभाडी, हंसाबाद, जाफराबाद, देऊळगाव, राजा, सिल्लोड, भोकरदान या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणी परिसर, अमरापूर, हंसापूर, बालमटाकली हलका मध्यम पाऊस या भागात वादळी वाऱ्यासह राहील। आणि दहीगवणी, धाकेपाल, बेडकीन, लिंबी, जळगाव, गंगापूर, वैजापूरला हलका पाऊस राहील। श्री छत्रपती संभाजीनगरचा नसीब, पिंपरी, फुलंब्री, विरामगाव, एलकुपाद, देवगाव, कन्नड, हतनूर, चाळीसगाव, साईगव्हाण या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील। अनवा, अजंठा येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे।
जळगाव जिल्ह्याकडे जामनेर, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जानोरी, पाली स्टेशन, रावेरले हलका पाऊस राहील. चोपडा, आडगाव, हिरापुरा आणि काडोरे हलका मध्यम पाऊस या भागात राहील. आणि जळगाव जिल्ह्याकडे जळगाव, भुसावळ, लगतचा परिसर, धरणगाव, एरंडळ मध्यम हलका पाऊस या बहुतांश ठिकाणी राहील. धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, आर्वी, बोकरूड, बाबरे हलक्या सरींचा अंदाज राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅड, पिंपळणे, चोरवड, नवापूर, अंमली, कोकसाने हलक्या सरींचा अंदाज आहे. पाणीगाव, टिटाणे इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील. अक्कलकोवा, तलोडा इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील. नाशिक जिल्ह्याकडे ताराबाद, नामपूर, निमशेवडी, अंजंग, मालेगाव, कळवण, ओझर, देवळा, सौदाने हलका मध्यम पाऊस राहील. वणी, डोडांबे, चांदवाडले हलका मध्यम पाऊस राहील. जोपूल, ओझर, निफाड, लासलगाव, पटोदा, कुसुमाडी, येवला, मंजूर, निमगाव, शुन्नर, नागपूर या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. नाशिक, देवळी, पांडुर्ली, सिन्नर, तिरडे-डुबरे, नांदूर, शिंगोटे, शमशेरपूर, अकोला, संगमनेर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच पालघर आणि मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, रायगड या भागाकडे वातावरण कोरडे राहील. पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा आळंदी, वाघोली, चाकण, शिक्रापूर, भांबर्डे, मठ, कवठे, पाबल या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर अहमदनगर जिल्ह्याकडे दक्षिण भागात राशिंग, कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा हलका मध्यम राहील. राळेगाव, सुरेगाव, पारनेसुपे, अहमदनगर, टाकळी, रोकेश्वर, आलेआणे, घारगाव, मांडवे, बरवंडी, आश्वी, लोणी या भागात हलका पाऊस राहील. धनगरवाडी, शिरळ, माका आणि अमरापूर, अंसापूर, भक्तापूर, दहेगावने लगतचा परिसर बघितला असता या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. श्रीरामपूर, तालिकाबन, शिर्डी, पुलतांबा, जवळके, कोपरगाव इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील. तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, वांगी, केरण, करमाळा या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. आणि सातारा जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे, लोणार, नांदल, कलटण इकडे हलका मध्यम पाऊस राहील. निंदाल, दहिवडी, पुसेवेली, मायणी, मोल, दिक्सल या भागात हलका पाऊस राहील. आणि कराड, कडेगाव, विटा, कान्हापूर, रामपूर, पोलूस, नरसिंहपूर आणि देसिंग, कोची या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सांगली जिल्ह्यातही सांगली, मालगाव, देसिंग, जळकाटी, किरंगी, शिरगोपी, कुडाची, अथनी, अडाली, तेलसंग, कानामाडी या भागात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात निपाणी, जैनवाडी, संकेश्वरा, मालजाटी, चिकोडी, कोल्हापूर, इचलकरंजी इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही. आणि चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.